यशाया 66 अध्याय वचन 2. परमेश्वर पिता म्हणतो, या ज्या साऱ्या गोष्टी आहेत, वस्तू, या सर्व माझ्याच हाताने मीच बनवलेले आहेत. तरी पण जो दीन आहे, भग्न हृदय आहे आणि माझी वचनं ऐकून कंपायमान होतो, त्याकडे मी पाहतो. या ठिकाणी परमेश्वर पिता काय म्हणतो? देव पिता म्हणत आहे की मात्र जी माझी वचनं ऐकतात, माझी वचनं ऐकून कंपायमान होतात, किंवा ज्यांचं हृदय नम्र आहे, लीन आहे, अशा लोकांकडे मी पाहतो. आपण बायबलद्वारे पाहू, परमेश्वर कोणाकडे लक्ष देतो किंवा परमेश्वराचे डोळे कोणाकडे लागलेले आहेत. नीट परमेश्वर कोणाला पाहत असतो? तर बायबल सांगते पहिली गोष्ट की जो मात्र देवाची वचनं ऐकून कंपायमान होतो किंवा दीन आहे, भग्न हृदय आहे, अशा व्यक्तीकडे परमेश्वर पिता लक्ष पुरवतो. त्या व्यक्तीकडे देव पाहतो आणि जेव्हा देव त्या व्यक्तीला पाहतो तेव्हा देव पिता त्याचा उद्धार करतो, त्याचे तारण करतो आणि त्याची बंधने तोडून टाकतो. त्याच्या समस्यातून, त्याच्या संकटातून प्रभू त्याला पूर्ण रीतीने मुक्त करतो. म्हणजे देव कोणाकडे पाहते? जे लोक देवाची वचने ऐकतात, जे लोक नम्र आहेत, दीन आहेत, गरीब आहेत, दुःखी आहेत, अशा लोकांकडे परमेश्वर पिता पाहते. त्या लोकांकडे परमेश्वर पित्याची दृष्टी लागलेली आहे आणि अशांचा उद्धार परमेश्वर पिता मात्र करत आहे. म्हणून बघा इर्मिया 20 अध्याय 12, तरी धार्मिकाचे सत्व पाहणाऱ्या, पहा देव पिता धार्मिकाचे सत्व, धार्मिकाची कृत्य, धार्मिकाच्या गोष्टी देव पिता पाहतो. धार्मिकाकडे परमेश्वराची नजर लागलेली आहे. धार्मिकाला परमेश्वर पिता सतत पाहत असतो. तो काय करतो, काय नाही, किंवा कुठून त्याच्या संकट येतात का, मग त्याचा बचाव कसा करावा, यासाठी प्रभू धार्मिकाकडे सुद्धा आपली दृष्टी लावतो. धार्मिकाचे सत्व, तत्व मात्र त्याच्या सर्व गोष्टी परमेश्वर पाहत असतो. आपल्या गोष्टीकडे देवपित्याचं लक्ष लागलेले आहे. देवपिता त्याचे डोळे आपल्यावर त्याने लावून ठेवलेले आहेत. सतत देवपिता आपल्याला पाहते. का देवाचं लक्ष आपल्यावर आहे? आपल्या जीवनात ज्या दुःख संकट येतात तेव्हा त्याच्यातून आपण वाचावे, सैतानाने आपला नाश करू नये, म्हणून देवपिता सतत आपल्यावर दृष्टी ठेवते. आपण आपल्या लहान मुलांवर नेहमी नजर ठेवतो की मात्र समज झोपलेले असेल तरी जाऊन सतत पाहत राहणार, उठले तर नाही, पडणार तर नाही, रडणार तर नाही, म्हणून सतत आपली दृष्टी आपल्या मुलाबाळांकडे लागलेली असते. ती खेळत असतील तरी आपले डोळे तिकडे लागलेले असतात की व्यवस्थित आहेत ना, व्यवस्थित खेळत आहेत ना, या गोष्टीकडे दृष्टी लागलेली असते. मुलं शाळेमध्ये या कुठेही गेले, उशीर झाला आणि अद्यापही आले नाही तरी आपले डोळे रस्त्यावर असतात की अद्याप कसे आले नाही, इतका वेळ कसा, इतका उशीर कसा, आपले डोळे लागलेले असतात. तसंच आहे, देवपित्याचे डोळे आपल्या प्रत्येकाकडे लागलेले आहेत. जे देवाची वचनं ऐकतात, जे देवाची मुलं आहेत, देवाचे नियम पाळतात, धार्मिक जीवन जगतात, अशा प्रत्येकाकडे परमेश्वर पित्याने आपले डोळे लावलेले आहेत. अशा प्रत्येकाकडे परमेश्वर पित्याने आपली दृष्टी लावलेली आहे आणि अशा प्रत्येकाला परमेश्वर पिता मात्र पाहते. आपल्या प्रत्येकावर प्रभूची मात्र नजर आहे आणि आपल्या प्रत्येकाला प्रभू पाहते. धार्मिक सात्विक लोकांवर परमेश्वरची नजर आहे. बायबल काही संधी पहा, सूत्रसंहिता 138 अध्याय 6, परमेश्वर थोर आहे तरी तो दिनाकडे लक्ष देतो, पण गर्विष्ठाला तो दुरून ओळखतो. परमेश्वर थोर आहे, सामर्थ्यवान परमेश्वर आहे, तरी तो दिनाकडे लक्ष देतो. गरीब, दुःखी, नम्र, लीन अशा लोकांकडे परमेश्वर लक्ष देतो. इतका मोठा परमेश्वर आहे तरी तो दीन गरीबांकडे लक्ष देतो. त्यांच्या विनवणीकडे, त्यांच्या आकेकडे तो लक्ष देतो. त्यांच्या विनवण्या तो ऐकतो.
त्यांची विनंती ऐकून त्या विनंतीनुसार प्रभू त्याला अनुग्रह मात्र देतो. परंतु जो गर्विष्ठ आहे त्यांना प्रभू दूरनच ओळखतो. हा एक गर्विष्ठ आहे, यांच्या जवळ जायचं नाही. पण दिनांच्या जवळ प्रभू येतो आणि दिनांना प्रभू येशू अनुग्रह देतो आणि आशीर्वाद देतो. म्हणून आपल्या प्रत्येकाकडे परमेश्वराची नजर, परमेश्वराची दृष्टी लागलेली आहे. निर्गम 2:23-25 वचना बायबल सांगते, इस्रायल लोकांना जी कामे मिस्री लोकांपासून करावी लागत होती ती कामे मोठ्या सक्तीची, मोठ्या ताकदीची कामे होती. इस्रायल लोक जीवनाला कंटाळून गेले होते. निर्गम 1:13-14 वचना मिस्री लोक इस्रायल लोकांना त्रास देत होते आणि मोठी मोठी कामे त्यांना करायला लावत होते. म्हणून इस्रायल लोक जीवनाला कंटाळले होते, जीवन नकोसं झालं होतं. अशा वेळी इस्रायल लोकांनी परमेश्वर पित्याकडे ओरड केली, आक्रोश केला, आरोली ठोकली. तेव्हा देव पित्याने इस्रायल लोकांकडे लक्ष लावलं. जेव्हा त्याने देवाची प्रार्थना केली, देव पित्याची विनवणी केली, तेव्हा देव पित्याने त्यांच्याकडे आपलं लक्ष लावलं. आणि जेव्हा देवाने त्यांच्याकडे लक्ष लावलं तेव्हा देव पित्याला अब्राहम, इसाक, याकोब यांना दिलेल्या वचनाची आठवण झाली. देवाने ताबडतोब निर्णय घेतला आपल्या लोकांना वाचवण्यासाठी. त्यासाठी देवपिता स्वर्गातून पृथ्वीवर खाली उतरला. निर्गम 3 आणि निर्गम 4 अध्याय देवपिता खाली उतरला. देवपिताने मोशेला म्हटले, मी माझ्या लोकांची आपत्ती विपत्ती पाहिलेली आहे, त्यांना सोडविण्यासाठी आणि जिथे दुधामधाचे प्रवाह आहे त्या देशात घेऊन जाण्यासाठी मी उतरलेले आहे. मी माझ्या लोकांना इथून सोडवीन आणि कन्नान, हिती, परजेबुशी या देशामध्ये मी घेऊन जाईल. बघा, जेव्हा देवाने आपल्या इस्रायल लोकांकडे लक्ष लावलं, इस्रायल लोकांनी जेव्हा पहिली गोष्ट त्याने देवाची प्रार्थना केली, देवाला हाक मारली, तेव्हा देवाने त्यांच्याकडे लक्ष दिलं. आणि जेव्हा देवाने लक्ष दिलं ताबडतोब देवपिता त्यांची सुटका करायला देवपिता तयार झाला. त्या देवपित्याने सुरुवात केली. खरोखर देवपित्याने त्यांना मिस्र देशातून बाहेर काढलं, गुलामगिरीतून बाहेर काढलं. देवपिता त्यांना दुधामधाचे प्रवाहात असलेल्या देशात घेऊन गेला. अशा ठिकाणी जिथे काही कमी नव्हती, कसली वस्तूची कमतरता नव्हती, अशा ठिकाणी देवपिता त्यांना घेऊन गेला आणि त्यांचे जीवन सुखी समाधानाचे जीवन बनले गेले. त्यांच्या सत्ता चालवणारा, अधिकार चालवणारा कोणी नव्हता, ते स्वतःच राजे बनले गेले. देवाने त्यांना अधिकारी बनवले. धन संपत्ती, अगदी जमीन जागा सर्व काही देवाने त्यांना दिले. अमाप संपत्ती देवाने त्यांना दिली. या इस्रायल लोकांना मोजू शकत नाही एवढं धन देवाने त्यांना दिलं. इतका पैसा, इतकी संपत्ती देवाने इस्रायल लोकांना दिली. बायबल सांगते अमाप संपत्ती, जी मोजू शकत नव्हते, वजन करू शकत नाही, एवढी संपत्ती देवाने त्यांना दिली. अगोदर गुलाम होते, देवाने त्याला राजे बनवले. कधी? जेव्हा त्याने आरोली ठोकली, देवाने लक्ष दिलं आणि देवाने त्यांची प्रगती केली. जेव्हा देवाची आपण प्रार्थना करतो तेव्हा देवपिता आपल्याकडे लक्ष देतो. आणि जेव्हा देवपिता आपल्याकडे लक्ष देतो तेव्हा देवपिता आपला उद्धार करायला सुरुवात करतो. तेव्हा देवपिता आपल्या जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात करतो. आपल्या जीवनात चमत्कार घडवण्यासाठी देवपिता सुरुवात करतो. म्हणून देवाची प्रार्थना करा, आपला विश्वास दृढ करा, म्हणजे प्रभू आपल्या प्रत्येकाकडे मात्र लक्ष पुरवणार. आपल्या प्रत्येकाकडे मात्र परमेश्वर पिता पाहणार. स्तोत्र संहितामध्ये 33 अध्याय 18-19 वचना जे परमेश्वराचे भय धरितात व त्याच्या दयेची अपेक्षा करतात त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा व दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा म्हणून त्यांच्यावर त्याची नजर असते. काय सांगते वचन? जे देवाचं भय बाळगतात, देवाच्या दयेची अपेक्षा करतात, अशा लोकांकडे कोणाची नजर आहे? प्रभूची. वचन सांगते की मात्र मृत्यूपासून त्यांना सोडवावे आणि दुष्काळात त्यांचा जीव वाचवावा म्हणून देव सतत आपल्या लोकांवर नजर ठेवतो. म्हणजे मृत्यूला तर त्यांना वाचवण्यासाठी, दुष्काळात त्यांना खायला प्यायला काही कमी पडू नये, अन्नधान्य पुरवण्यासाठी देव सतत नजर ठेवतो. म्हणजे माझ्या लोकांना काही लागलं तरी मी पुरवू शकणार म्हणून प्रभूची नजर आपल्या धार्मिकांवर, आपल्या विश्वास ठेवणारे, आपलं भय बाळगणाऱ्या लोकांकडे लागलेली आहे. आपल्या स्वर्गीय बापाची नजर आपल्या प्रत्येकावर लागलेली आहे. तो सतत आपल्याला पाहते. आपल्या जीवनातलं दुःख, वेदना, समस्या सर्व काही तो पाहतो. त्याची नजर आपल्या प्रत्येकावर लागलेली आहे. त्याची दृष्टी आपल्या प्रत्येकाकडे लागलेली आहे. म्हणून आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टी प्रभू येशू पित्याला माहिती आहेत, की प्रभू येशूला ठाऊक आहेत. बायबल पुढे
काय सांगते सूत्रसंहितामध्ये 34:15 आणि पेत्राचे पहिले पत्र 3:12 वचन काय सांगते की परमेश्वर पित्याची नजर नीतिमानाकडे असते, त्यांचे कान त्याच्या हाकेकडे असतात. काय सांगते वचन? परमेश्वराचे नेत्र नीतिमानाकडे असतात. देव आपले डोळे, आपली नजर, आपले नेत्र नीतिमान लोकांकडे लावतो. त्यांच्या हाकेकडे देव पिता आपले कान लावतो. वाईट करणाऱ्यावर देवाची तर करडी नजर असते, एकदिष्ट करडी नजर. म्हणजे तो वाईट करत आहे तर त्याला वाईटाबद्दल शिक्षा कशी करावी, त्याची चूक त्याला कशी दाखवावी, त्याच्या पापाने त्याच्या जीवनात कशी संकट येतील यासाठी देवाची कोरडी नजर वाईट करणाऱ्यावर असते. पण नीतिमानावर देवाची अशी नजर असते की त्याचं भलं कसं होईल, त्याची प्रगती कशी होईल, त्याचा उद्धार कसा होईल, त्याचा बचाव कसा होईल यासाठी देव नीतिमानावर आपलं लक्ष लावतो. देवाचे डोळे नीतिमान लोकांकडे लागलेले आहेत. देवाची प्रार्थना करणारे, धार्मिक जीवन जगणारे, प्रभू ईश्वर विश्वास ठेवणाऱ्या या नीतिमान लोकांवर प्रभूची नजर आहे. प्रभू त्याला पाहतो आणि मात्र त्याच्या जीवनाचा उद्धार करतो, त्याची बंधने तोडतो, त्याच्या संकटातून मात्र प्रभू त्याला मुक्त करतो, त्याच्या समस्येतून मात्र परमेश्वर पिता त्याला मात्र सोडवितो. त्याचे अडथळे, त्याच्या समस्या सर्व काही प्रभू दूर करतो. सूत्रसंहिता 32:8 मी तुला बोध करीन, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन. मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन. काय सांगते वचन? प्रभू म्हणतो मी तुला बोध करीन, ज्या मार्गाने तू गेला पाहिजे त्या मार्गाने पण तुला नेहमी नाही. आणि पुढे वचन सांगते मी तुला शिक्षण देईन, मी तुझ्यावर आपली दृष्टी ठेवीन आणि तुला बुद्धिवाद मी तुला सांगेन. शिकवेन तुला मी माझी दृष्टी तुझ्यावर ठेवून मी तुला शिक्षण पण देईन. अनेक बुद्धिवाद, बुद्धीच्या गोष्टी, ज्ञानाच्या गोष्टी मी तुला सांगेन. आणि मात्र संकटातून मार्ग कसा काढावा, समस्येतून मार्ग कसा काढावा त्यासाठी मी तुला बुद्धिवाद पण सांगेन. तुला मी तुला शिकवणार, माझे डोळे तुझ्यावर ठेवणार, दृष्टी तुझ्यावर ठेवणार, तू शिकला जावं म्हणून, तुला सत्य कळावं म्हणून, तुला धर्मशास्त्राचं शिक्षण मिळावं, अयोग्यातून योग्य मार्ग कसा काढायचा, अयोग्य नष्ट करून योग्य ते कसं करावं, किंवा जसं की मात्र एखादा संकटात आहे त्याला त्याच्यातून बाहेर कसं काढावं, एखादा पापी मनुष्य त्याच्यात परिवर्तन कसं घडून आणावं हे ज्ञान तुला शिकविण्यासाठी मी माझी दृष्टीच तुझ्यावर ठेवलेली आहे. म्हणजे प्रभूचे डोळे आपल्याकडे का लागलेले आहे तर आपल्याला देवाकडून शिक्षण मिळावं म्हणून, देवाच्याकडून आपल्याला बुद्धी ज्ञान मिळावं म्हणून देव पित्याने त्याचे डोळे, त्याची दृष्टी, त्याची नजर आपल्यावर ठेवलेली आहे. हालेलुया, हालेलुया. पुढे बायबल सांगते योग 36:7 तो धार्मिकावरील आपली दृष्टी काढीत नाही तर त्यास राजाबरोबर सिंहासनावर अक्षय स्थापितो व त्यांची उन्नती होते. प्रभू धार्मिकावरली आपली दृष्टी काढून घेत नाही तर त्यांच्यावर आपली दृष्टी लावूनच ठेवतो. प्रभू धार्मिकावर आपली दृष्टी लावूनच ठेवतो, मग प्रभू त्यांना मात्र राजाच्या पंक्तीस अक्षय बसवतो, त्यांची उन्नती होत जाते. मग जेव्हा देव पिता आपल्या धार्मिक लोकांवर दृष्टी लावतो तेव्हा देव पिता धार्मिकाची उन्नती करतो, आपल्या नीतिमान लोकांची प्रगती करतो. म्हणजे देवाची नजर जर आपल्यावर असेल, आपण धार्मिक जीवन जगत आहोत, आपण देवाचे नियम पाळत आहोत, आपण प्रभूच्या आज्ञा पाळत आहोत तर आपली उन्नती होणार, कारण देवाची नजर आपल्यावर आहे. मग सैतानाने आपल्या विरुद्ध किती कट्टे कारस्थाने रचू दे, कोणत्या माणसाने किती रचू दे, आपल्याला काहीच होणार नाही, कारण देवाची नजर आपल्यापर्यंत आहे, आपल्याला येणाऱ्या हर एक प्रकारच्या संकटातून वाचविण्यासाठी, येणाऱ्या प्रत्येक समस्येतून आपल्याला वाचविण्यासाठी प्रभूची नजर आपल्या प्रतीकावर आहे, ज्याद्वारे आपली उन्नती होत जाणार, आपली प्रगती होत जाणार, आपली बंधने तुटणार आणि आपल्या जीवनातले सर्व अडथळे मात्र पूर्ण रीतीने दूर होणार. सर्व समस्या मात्र प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनातून दूर करणार आणि आपल्या जीवनात आपल्याला जे हवंय ते सर्व काही मात्र परमेश्वर देणार. पुढे सूत्रसंहिता 37:18 सात्विकाच्या दिनचर्येकडे परमेश्वराचे लक्ष असते, त्याचे वतन सर्व काळ टिकेल. काय सत्य वचन? सात्विकाची दिनचर्या, सात्विकाच्या संपूर्ण जीवनाकडे, संपूर्ण दिवसभरात तो काय करते काय नाही या सर्व
लक्ष असते आणि बायबल सांगते त्याचे वतन सर्व काळ टिकेल. त्याचा व्यवसाय, त्याचं वतन, त्याचं सर्व काही जे आहे ते सर्व काळ टिकेल, नुकसान होणार नाही. प्रभू धार्मिकाला आशीर्वादित करेल, प्रभू नीतिमानाला आशीर्वादित करेल. तो दिवसभरात काय करते, कुठे जाते, कसं जीवन जगते किंवा तो जो कामधंदा करते, या सर्वांकडे देवाची नजर लागू नये आणि देव त्याला आशीर्वादित करेल. त्याची प्रगती होत जाणार, त्याची उन्नती होत जाणार, कारण नीतिमान सतत देवाला धन्यवाद देतो, सतत देवाची स्तुती करतो. बघा, जर आपण प्रार्थना करत राहिले, देवाचे नियम पाळत राहिले, तर देवाची नजर नेहमी आपल्यावर असणार. मग आपल्याला चिंता करण्याची गरज नाही. हर एक संकटात देव आपल्याला वाचवणार, हर एक समस्या देव आपल्याला वाचवणार. आपलं नुकसान होत असताना देव नुकसान होऊ देणार नाही, सर्व काही चांगलं करेल, कारण देवाची नजर आपल्यावर आहे. आपण नियम पाळत राहणार, प्रार्थनामय जीवन जगत राहणार, आपलं कोणीच वाईट करू शकणार नाही, कारण प्रभू आपल्या जोडीला असणार, प्रभूचे डोळे आपल्याकडे लागलेले असणार, प्रभूची नजर आपल्याकडे लागलेली असणार आणि प्रत्येक स्थितीत, प्रत्येक परिस्थितीमध्ये मात्र प्रभू आपल्याला सांभाळणार, आपली काळजी घेणार. आपल्याला कोणती इजा पण प्रभू पोचू देणार नाही, कोणती पीडा प्रभू आपल्याला होऊ देणार नाही. हर एक परिस्थितीत आपल्याला सांभाळणारा, आपली काळजी घेणारा प्रभू येशू आणि तो आपल्याला सांभाळतो, तो आपली काळजी घेतो, तो आपली बंधने तोडतो. म्हणून नीतिमान व्यक्तीकडे प्रभूची नजर लागलेली आहे, धार्मिकाकडे प्रभूची दृष्टी आहे. योहान 1:43 ते 51 वचनापर्यंत जेव्हा फिलिप नतनेलला घेऊन प्रभूकडे आला, तेव्हा प्रभूने म्हटलं, हा खराखुरी इस्रायली आहे, याच्यात काही कपट नाही. तेव्हा नतनेल प्रभूला म्हणत आहे, प्रभूजी आपल्याला माझी ओळख कुठून? तेव्हा प्रभूने म्हटलं, फिलिपाने तुला बोलावण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होता, तेव्हाच मी तुला पाहिले. बघा, प्रभूने आपले डोळे या नतनेलकडे अगोदरच लावून ठेवले होते. नतनेल कुठे होता, कुठे बसला होता, नतनेलला कोण घेऊन आलं, सर्व गोष्टी प्रभूला अगोदरच माहिती होत्या, कारण प्रभू तुम्ही तुला अगोदरच पाहिले, अर्थात प्रभूचे डोळे नतनेलकडे अगोदरच लागलेले होते. भले प्रभू आणि नतनेल या दोघांची कधी अगोदर भेट झाली नव्हती, पण प्रभूचे डोळे नतनेलकडे अगोदरच लागलेले होते. आणि म्हणून प्रभू नतनेलला म्हटले, फिलिपाने तुला बोलवण्यापूर्वीच मात्र तू अंजिराच्या झाडाखाली होतास. तेव्हा प्रभूने म्हटलं की मात्र खराखुरी इस्रायली आहे, याच्यात काही कपट नाही. म्हणजे तू पवित्र जीवन जगणारा होता, सात्विक होता, नीतिमान होता, म्हणून प्रभूची नजर या नतनेलवर लागलेली होती. म्हणून प्रभू त्या नतनेलला पाहत होते. म्हणजे जे धार्मिक आहे, जे पवित्र आहेत, जे प्रभूमध्ये जीवन जगतात, प्रभूचे नियम पाळतात, प्रभूच्या आज्ञा पाळतात, अशा प्रत्येकाकडे प्रभूचे डोळे लागलेले आहेत, प्रभूची नजर लागलेली आहे, प्रभू त्याला पाहतो. गल्ला 12 मोशे, मिर्याम, अरोन. मोशेच्या विरुद्ध मिर्याम आणि अरोन दोघे कुरकुर करू लागले. देवाने पाहिलं, देवाने ऐकलं, म्हणून तिघांना अचानक दर्शन मंडपात बोलवलं आणि अरोन आणि मिर्याम यांना म्हटलं, माझा सेवक मोशे याच्या विरुद्ध बोलायला तुम्हाला भीती कशी वाटली नाही? अरोनने ताबडतोब पश्चाताप केला, परंतु मिर्याम ताबडतोब कोडी बनली गेली. बघा, मोशेला माहिती नाही माझ्या विरुद्ध काय बोलत आहे, पण मोशेवर देवाची नजर होती, म्हणून मोशे विरुद्ध कोणी काय बोलत आहे ते पण देवाने पाहिलं. आणि जे लोक विरुद्ध बोलत होते ताबडतोब त्यांना बोलवलं आणि म्हटलं, माझ्या सेवका विरुद्ध बोलायला तुम्हाला भीती कशी वाटली नाही? मिर्याम ताबडतोब कोडी बनली गेली. जे धार्मिक लोक आहेत, नीतिमान लोक आहेत, परमेश्वराचे नियम पाळतात, त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर देवाचं लक्ष आहे. कोणी त्यांना इजा पोचवत आहे का, कोणी त्यांना त्रास देत आहे का, कोणी त्यांच्या विरुद्ध कुरकुर करत आहे का, तरी देव त्यांच्याकडे डोळे लावतो आणि जे वाईट आहे त्यांच्यावर दृष्टी लावून त्याचा नाश करतो. हा बायबल काय सांगते? वचन सांगते की मात्र योग या पुस्तकामध्ये 35 अध्याय 15 वचनात त्याने अपराधाकडे फारसे लक्ष पुरविले नाही. या अपराधी लोकांकडे प्रभू फारसे लक्ष देत नाही, तात्पुरता देतो, ते पण त्यांच्या नाशासाठी, कारण ती पवित्र जनाविरुद्ध कुरकुर करतात, पवित्र जनाविरुद्ध उठतात, म्हणून त्याचा नाश करायला. कारण अपराधी जनाकडे प्रभू लक्ष देत नाही. त्याने किती विनवण्या केल्या, किती प्रार्थना केली, तरी देव त्यांचं ऐकत नाही. सो योग 35 अध्याय 13, देव निरर्थक ओरड खरोखर ऐकत नाही, सर्व समर्थ तीचकडे लक्ष देत नाही. काय सांगते बायबल? वचन सांगते देव निरर्थक ओरड, निस्ते विनाकारण ओरड करतात देवाकडे, मात्र ज्याला काही अर्थ नाही किंवा
अपराधी जन देवाकडे विनवण्या करतात, देव त्याच्याकडे खरोखर लक्ष देत नाही. अपराधी जनांच्या प्रार्थनेकडे देव पिता आपले लक्ष देत नाही. देव पिता त्यांची प्रार्थना सुद्धा ऐकत नाही. देव पिता त्यांची विनवणी सुद्धा ऐकत नाही. जे निरर्थक ओरड करतात, याची निंदा, याची चुगली, त्याची चुगली करतात, देवाकडे फक्त एकमेकाचे दोषच काढत असतात. बायबल सांगते अशी ओरड, अशी विनवणी देव पिता म्हणतो मी ऐकत नाही. योब या पुस्तकामध्ये 37:24 जे शहाणपणाचा अभिमान होता त्याकडे तू लक्ष देत नाही. शहाणपणाचा अभिमान, हा माझ्यासारखा कोणी नाही, मला सर्व कळते, मला समजते, गर्विष्ठ आहेत, अहंकारी आहेत. बायबल सांगते अशा लोकांकडे देव पाहत सुद्धा नाही. अशा लोकांकडे प्रभू लक्ष पण देत नाही. अधर्म करणारे, वाईट करणाऱ्या लोकांकडे प्रभू लक्ष देत नाही. त्यांच्या हाकेकडे, त्यांच्या विनवणीकडे सुद्धा देव लक्ष देत नाही. देव पिता आपले कान पण त्यांच्याकडे लावत नाही. तर देव पिता कोणाकडे लक्ष देतो? जे नीतिमान आहे, जे धार्मिक आहेत, जे मनापासून प्रभूची प्रार्थना करतात, जे मनापासून प्रभूचा दावा करतात, विश्वासाने प्रभूला शरण येतात, अशा लोकांकडे मात्र प्रभू आपले लक्ष देतो. प्रभू आपले डोळे त्यांच्याकडे लावतो. त्यांच्याकडे प्रभू आपले लक्ष पुरवतो. त्यांची विनवणी ऐकून त्यांच्या जीवनामध्ये प्रभू कार्य करतो. पण अधर्म, वाईट करणाऱ्या लोकांवर प्रभूची करडी नजर आहे. का करडी नजर आहे? त्यांचा नाश करायला, त्यांच्या पापाप्रमाणे, त्यांच्या कर्माप्रमाणे त्यांना वाईट प्रतिफल देण्यासाठी. पण धार्मिक आणि नीतिमनावर का देवाची नजर आहे? की त्यांना कोणता अपाय होऊ नये, त्यांचं काही नुकसान होऊ नये. मग देव पिता सतत आपल्यावर लक्ष ठेवतो. आणि देवाची नजर म्हणजे आपली प्रगती, आपली उन्नती, आपला उद्धार, आपलं तारण आहे. म्हणून देवाची नजर आज आपल्या प्रत्येकावर लागलेली आहे. प्रभूचं लक्ष आपल्या प्रत्येकावर आहे. प्रभू आपल्या प्रत्येकाला मात्र पाहते. आपल्या प्रत्येकाला प्रभू पाहून पारखते की आपण कशा होते. आपण नियम पाळत आहोत, आज्ञा पाळत आहोत, वचनाप्रमाणे चालत आहोत, तर आपलं सर्व चांगलंच होणार, काही सुद्धा वाईट होणार नाही. आपलं सर्व काही चांगलं होणार. कारण देव लक्ष देतो आपल्या प्रत्येकाकडे. आपल्या प्रत्येकाकडे तो लक्ष पुरवतो. तो वरून तो आपल्याकडे लक्ष देतो आणि आपल्या प्रत्येकाला मात्र तो पाहत असतो. कोण काय करतो आणि कोण काही नाही. ते वाईट करणाऱ्यावर करडी नजर आहे, पण चांगलं करणाऱ्यावर देवाची अशी नजर आहे ज्या नजरेद्वारे लोकांची प्रगती होणार, उन्नती होणार, त्यांना यश मिळणार किंवा ते यशस्वी होऊन पुढे भविष्यात फलद्रूप होणार. आपण नीतिमान राहिले पाहिजे. देवाचे नियम पूर्ण पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रभूच्या आज्ञेप्रमाणे आणि प्रभूच्या वचनाप्रमाणे चालण्याचा आपण पूर्ण प्रयत्न केला पाहिजे. आणि असं जर आपण करत आहोत तरच आपला उद्धार होईल, तरच आपलं तारण होईल. आपली बंधने तुटतील, आपल्या समस्या दूर होतील, आपली संकटे दूर होतील आणि परमेश्वराचा अनुग्रह आपल्या जीवनात उतरेल. प्रभूचा आशीर्वाद मात्र आपल्या जीवनामध्ये उतरणार. प्रभूच्या अनुग्रहाने, प्रभूच्या सामर्थ्याने, अभिषेकतेने आपण भरले जातील. 1 राजे 6 अध्याय जेव्हा शलोमोन राजाने मंदिर बांधले आणि मंदिर बांधून अशी प्रार्थना केली, हे प्रभू, या मंदिरात जी काही प्रार्थना करण्यात येईल त्या प्रार्थनेकडे प्रभू तुझे डोळे, तुझे कान आणि तुझं मन लागलेलं असू दे. तेव्हा परमेश्वर पित्याने या शलोमोन राजाला उत्तर दिले, या मंदिरात जी काही प्रार्थना करण्यात येईल, जो माझा मनुष्य भक्तिमानाने प्रार्थना करेल त्याच्याकडे माझे डोळे, कान आणि माझं लक्ष, माझे मन लागलेले असणार. जो आज धार्मिकतेने प्रार्थना करत आहे, परमेश्वरचे नियम पाळून प्रार्थना करत आहे, त्या प्रत्येकाकडे प्रभू आपले डोळे लावणार. प्रभूची दृष्टी त्या व्यक्तीकडे लागणार, त्याचा उद्धार करायला, त्याचं तारण करायला, त्याच्या प्रार्थनेचे त्याला उत्तर द्यायला, त्याची बंधने तोडायला, त्याच्या समस्या दूर करायला. आपल्या प्रत्येकाकडे प्रभू आपली नजर लावणार. आपल्या प्रत्येकाकडे प्रभू आपले डोळे लावणार आणि आपली सर्व बंधने प्रभू तोडणार. सर्व समस्या प्रभू आपल्या जीवनातून दूर करणार. म्हणून धार्मिक बना, देवाचे नियम पाळा. जो देवाचं वचन ऐकून कंपायमान होतो, जो दीन आहे, त्या व्यक्तीकडे प्रभू आपली नजर लावतो. त्या व्यक्तीकडे प्रभू आपली दृष्टी लावतो. त्याचा उद्धार करायला, त्याची उन्नती करायला आणि त्याला आशीर्वादित करायला. म्हणून आपल्याला नीतीचं जीवन जगायचंय, पवित्रतेचं जीवन जगायचंय. म्हणजे देवाची नजर आपल्यावर आणि मग आपली प्रगतीच होणार. आपलं काही ना वाईट होणार ना काही नुकसान होणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला
क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया.